नमस्कार. मी डॉक्टर अमृता शिंदे शिंगारे, कन्सल्टंट फिजिशियन, धीरज हॉस्पिटल इचलकरंजी येथे कार्यरत आहे. पायांची सूज आणि सीकेडी त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार हा आपला आजचा टॉपिक आहे. पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आज आपल्या सत्रात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पायांना येणारी सूज, त्यालाच आपण पिडल एडिमा म्हणजे काय, त्याची कारणे किंवा त्याचा सीकेडीशी काय संबंध आहे, हे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पिडल एडिमा म्हणजे काय ते पाहूया. तर पिडल एडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये किंवा तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो आणि ही सूज अनेक कारणामुळे येऊ शकते. जसं की थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा यकृताचे प्रॉब्लेम्स किंवा हृदयाच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा मूत्रपिंडाच्या काही समस्या किंवा रक्ताच्या जर गुठळ्या होत असतील तर हे सगळं सूज येण्याचे प्रॉब्लेम होतात. आपल्या शरीरातील द्रवाचे मुख्य 2 विभाग असतात. तर आपल्या पेशींच्या आतमध्ये आणि त्याच्या बाहेर. तर बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवतालच्या भागाचा किंवा रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. तर जेव्हा या बाहेरील भागामध्ये द्रवाच्या वितरणाची जेव्हा समस्या निर्माण होते, तेव्हा ही सूज तयार होते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या होते. लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्सच्या मध्ये लिव्हर हे एक अल्बुमिन नावाचं प्रथिन तयार करतं. तर हे जेव्हा कमी तयार होतं त्यावेळी ही सूज तयार होते. त्याचबरोबर लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काही बिघाड झाला तर त्याला आपण लसिका यंत्रणा म्हणतो. त्याच्यामध्ये काही बिघाड असेल तरीही हे द्रव पदार्थ साठून राहतं. हे लिम्फॅटिक यंत्रणा साधारणपणे रक्तात अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्याला मदत करत असतं आणि याच्यामध्ये बिघाड झाला किंवा हे योग्य प्रकारे काम करत नसेल तर हे द्रव साचते आणि त्यामुळे सूज येते. तर शरीरातील द्रव पदार्थाचं समतोल राखायचं महत्वाचं काम हे एक मूत्रपिंड करतात म्हणजे किडनी. तर हे मूत्रपिंड आपल्यातले टॉक्झिन्स म्हणजे कचरा किंवा द्रव पदार्थ नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम हे आपले किडनी करतात. जेव्हा त्यांचे काम व्यवस्थित होत नाही तेव्हा अॅक्यूट किडनी इंजुरी किंवा क्रोनिक किडनी डिसीज किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम अशा प्रकारचे आजार होतात आणि याच्यामधलं मुख्य लक्षण पेशंटच्या बाबतीत की पायाला सूज आलेली आहे हे असते. या सीकेडीचं मुख्य लक्षण हे एडिमा. आता आम्ही क्लिनिशियन्स ह्याचे निदान कसे करतो हे पाहूया. एकतर सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटचं हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पायाला सूज कधीपासून आलेली आहे, कुठून स्टार्ट झाली, म्हणजे फक्त पायावर आहे की सर्वसाधारण ऑल ओव्हर बॉडीवर आहे, पोटावर आहे, चेहऱ्यावर आहे. अ, ही सूज कुठे कुठे आहे ह्याचा पण आपल्याला उपयोग होतो निदान करण्यासाठी. सर्वप्रथम म्हणून तपशीलवार त्याची हिस्ट्री म्हणजे इतिहास जाणून घ्यायला पाहिजे आणि काही ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत. तर त्या ब्लड टेस्टमध्ये आपण कुठला अवयव इन्व्हॉल्व आहे त्याच्यानुसार आपण ब्लड टेस्ट करू शकतो. थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल, थायरॉइडमुळे हायपोथायरॉइडिझममध्ये ही सूज येते. तर थायरॉइडमध्ये आपण थायरॉइड फंक्शन टेस्ट करायची असते किंवा किडनीमध्ये हे तपासणी करताना सीबीसी किंवा रिनल फंक्शन टेस्ट, युरिन रुटीन, क्रिएटिनिन, अल्बुमिन टू क्रिएटिनिन रेशो किंवा टोटल प्रोटीन ह्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तरी त्याच्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट, सीबीसी किंवा अल्बुमिनचं प्रमाण हे चेक करावं लागतं. आता हा इडिमा 2 प्रकारचे असतात. एकतर तो सर्वसाधारण ऑल ओव्हर असतो म्हणजे संपूर्ण शरीरावर किंवा एका मोठ्या भागावर त्याचा सूज जमा होते. तर त्याला म्हणायचं सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा आणि जो दुसरा प्रकार आहे तो आहे स्थानिक इडिमा. स्थानिक म्हणजे काय? तर तो एखाद्या शरीराच्या भागावर फक्त सूज येते. म्हणजे पायावर असू शकते किंवा फक्त चेहऱ्यावर आहे असं. तर ही शक्यतो लिम्फॅटिकचा सिस्टीममध्ये बिघाड असेल किंवा एखाद्या भागावर इन्फेक्शन आहे किंवा दाह आहे किंवा आपण डीव्हीटी म्हणतो, डीप व्हेनस थ्रोम्बोसिस म्हणजे पायाच्या शिरांमध्ये कुठेतरी रक्ताची गुठळी झालेली आहे तर तो तेवढाच पाय सुजतो. तर त्याला स्थानिक एडिमा म्हणतात. आता एडिमाच्या तपासणीच्या वेळेला 2 प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये एक आहे पिटिंग टाइप आणि दुसरं आहे नॉन पिटिंग.
आता पिटिंग म्हणजे काय? तर प्रेशर नंतर आपण असं दाबून बघितल्यानंतर जर तिथे खड्डा पडत असेल, इंडेंटेशन होत असेल, तर त्याला म्हणायचं पिटिंग टाइप आणि दुसरं आहे नॉन पिटिंग म्हणजे तिथे खड्डा पडला जात नाही. तर पिटिंग टाइप हा शक्यतो जर आपल्या सिस्टीममध्ये म्हणजे कुठल्या पण यंत्रणेमध्ये प्रॉब्लेम असेल, लाइक हृदयाचा असेल, किडनीचा असेल किंवा लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर पिटिंग टाइपचा इडिमा येतो. आणि नॉन पिटिंग टाइप इडिमा हा शक्यतो लिम्फॅटिक सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असेल, त्याला लसिका यंत्रणेमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा थायरॉइड रिलेटेड हायपोथायरॉइडिझम या 2 आजारामध्ये दिसणारा एडिमा हा नॉन पिटिंग टाइप असतो. हे तपासणीमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो. आता ह्यांचं व्यवस्थापन म्हणजे ट्रीटमेंट पार्ट मध्ये पण 2 प्रकार असतात. स्थानिक एडिमासाठी असलेला आणि अ, सर्वसाधारणपणे एडिमामध्ये. तर स्थानिक स्वरूपाच्या एडिमासाठी औषधोपचारांव्यतिरिक्त बाकीचे काही उपचार आवश्यक असतात. जसे की स्थानिक एडिमामध्ये एक ज्या पायावर सूज आलेली आहे तो भाग एखाद्या उंच भागावर ठेवल्यास ती सूज कमी होते. किंवा जर डीव्हीटी असेल तर कॉम्प्रेशन उपचार हे खूप उपयोगी असतात. लाइक कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स घातल्यामुळे तिथला रक्तप्रवाह सुधारणा होते आणि एडिमा कमी होण्यास मदत होते. तिसरं टाइपचं आहे फिजिओथेरपी सारखे काही व्यायाम असतात की जे प्रशिक्षित लोकांकडून शिकून घेतले तर ती सूज कमी होण्यात मदत होते. आणि चौथं आहे बर्फ लावून म्हणजे तीव्र स्वरूपाच्या किंवा कंजेस्टेड जर एडिमा असेल त्या त्या एरियामध्ये तर बर्फ लावून तो पार्ट आपण अ, सूज कमी करू शकतो. नंतर जर सीकेडी म्हणजे किडनी रिलेटेड मूत्रपिंडाच्या आजारामुळे जर सूज आली असेल तर आपल्याला असे काही उपचार करावे लागतात किंवा पेशंटच्या डाएटमध्ये पण चेंजेस करावे लागतात. मिठाचं प्रमाण तेव्हा आपल्याला कमी ठेवावं लागतं किंवा प्रोटीन पण हाय प्रोटीन चालत नाही ते पण थोडंसं कमी ठेवावं लागतं किंवा पाण्याचं प्रमाण जितक्या प्रमाणात लघवी होते तितक्याच प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. तर द्रव पदार्थाचा इंटेक कमी पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं व्यवस्थापन मधला ड्रग आहे तो म्हणजे डायुरेटिक्स. तर आता ह्या डायुरेटिक्स काय काम करतं? तर या औषधोपचारांमुळे काय होतं? लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळी कमी होते. याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर लूप डायुरेटिक्स, थायझाइड डायुरेटिक्स आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. तर पेशंटचे बाकी रिपोर्ट्स किंवा पेशंटची इन जनरल हिस्ट्री लक्षात घेऊन आपण त्याचे चॉईसेस करू शकतो. पेशंटची हिमोडायनामिक स्थिती किंवा मूत्रपिंडांचे कार्य कसं आहे त्याच्यानुसार या डायुरेटिक्सचं निवड आणि त्याचे डोसेस ठरवले जातात. आता हे इडिमाचे व्यवस्थापन करण्याचे अ, औषधोपचारांव्यतिरिक्त बाकीचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या पेशंटना समजून घेणे गरजेचे आहे, की आपल्याला हा सूज आलेली आहे, ती एक्झॅक्टली कशामुळे आलेली आहे? म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, की हार्ट रिलेटेड आहे, का मूत्रपिंडाचा आजार आहे? किंवा नॉन नॉन पिटिंग टाइप ऑफ इडिमामध्ये थायरॉइड किंवा लिम्फॅटिक ड्रेनेज यामुळे प्रॉब्लेम असतो. तर प्रत्येकाची ट्रीटमेंट उपचार पद्धती डिफरंट आहे. त्याच्यामुळे पेशंटला याचं ज्ञान असणं इम्पॉर्टंट आहे, की आपल्याला कशामुळे ही सूज आलेली आहे आणि खाण्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी थोडासा डाएटचा अ, अ, मदत घेतली, तर ते लवकर बरं होण्यास मदत होऊ शकते. नमस्कार.